नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण वर्तुळ हे प्रकरण बघणार आहे. तर ते प्रकरण बघण्यापूर्वी आपण त्याची आकृती, त्याचे सूत्र, नंतर मग आपल्या प्रकरणाकडे वळू. तर पहा, वर्तुळ हा वर्तुळ दिलेला आहे. वर्तुळामधल्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याच्यातल्या संकल्पना काय ते पहिले समजून घेऊ. पहा, लक्ष द्या. इथे असतो वर्तुळ केंद्र. काय असतो? वर्तुळ केंद्र. वर्तुळ केंद्रामधून जी रेषा काढतो आपण, त्या रेषाला काय म्हटलं जाते? व्यास म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? व्यास. आणि व्यासच्या निमपट काय असते? त्याची त्रिज्या असते. लक्षात आलं? मग पहा, वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावर टाकलेली रेषा म्हणजेच काय? तर त्रिज्या असते. काय असते त्या ठिकाणी? त्रिज्या. आपण या ठिकाणी लिहिलं आहे, पहा, त्रिज्या. येईल लक्षात? याच्या व्यतिरिक्त पहा, आता हा झाला व्यास. याच्यापेक्षा मोठा रेषा आपण टाकू शकत नाही, कारण ती वर्तुळ केंद्रामधून गेली आहे. मग पहा, वर्तुळ केंद्रामधून न जाता जर बाजूने गेली तर या रेषेला काय म्हणतोय आपण? जीवा. एक लक्षात, जीवा असंख्य असू शकते, व्यास असंख्य असू शकते, परंतु व्यास हा सर्वात मोठा असेल, कारण तो वर्तुळ केंद्रापासून गेलेला आहे, त्याला व्यास म्हणतात. आणि जे वर्तुळ केंद्रातून नाही गेला, त्याच्या आजूला बाजूला कुठेही जात असेल तर त्याला काय म्हटलं जाते? जीवा. मग असं काही नाही की फक्त असाच जीवा असतो का? मग असाही असू शकतो, परंतु तो वर्तुळ केंद्रातून गेलेला नसला पाहिजे. येईल लक्षात? चला पहा, याचे सूत्र पाहून घेऊ. परिघ. परिघाचं सूत्र, परिघ म्हणजे काय? हे सर्व अंतर, इथून हे पूर्ण अंतर, याला परिघ म्हटलं जाते. जसं आपण परिमिती पाहत होतो ना, तेच याची परिमितीच असते, पण हा परिघ असतो असा. ठीक आहे ना? परिघ काय? 2 पाय आर. आता पाय म्हणजे काय? हा पाय म्हणजे काय? तर पायाची रेट दिलेली असते 22/7. 22/7 किंवा आपण काय 3.14 घेऊ शकतो. ठीक आहे ना? 22/7 आपल्याला घ्यायची असते. त्याने जर दिली गणितामध्ये 3.14 तर 3.14 घेऊनच आपल्याला उत्तर काढावं लागते. आता जसं गणित आपण सोडू त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल. ठीक आहे? त्यानंतर क्षेत्रफळ, परत पाय आर वर्ग. आर म्हणजे रेडियस, आपण त्याला त्रिज्या म्हणतो. या ठिकाणी आर, या ठिकाणी आर आहे. ठीक आहे ना? त्रिज्या, ही त्रिज्या महत्वाची असते गणितामध्ये. त्यानंतर व्यास. व्यास आताच बघितला आपण. व्यास बघा, 2 गुणिला त्रिज्या, म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट हे काय? व्यास आहे. म्हणून या ठिकाणी 2 गुणिला त्रिज्या दिलाय. कळलं का? पहा, व्यास म्हणजे काय? हे पूर्ण याला म्हटलं जाते व्यास, पण ह्या त्रिज्येच्या हे दुप्पट आहे ना. येईल लक्षात? जर आपण ही त्रिज्या काढली, परत इथे जर त्रिज्या अशी काढली तर ते व्यास होऊन जाते. येईल लक्षात? चला, त्यानंतर त्रिज्या. त्रिज्या कशाला म्हणतात? तर व्यासच्या ते निमपट असलं पाहिजे. येईल लक्षात? हा व्यास आहे, व्यासचा तो हाफच आहे त्रिज्या, म्हणून आपण त्रिज्याला काय म्हटलं? व्यासला 2 ने भागलं म्हणजे ते काय झालं? त्रिज्या झाली. येईल लक्षात तुमच्या? तर याच्यावर आधारित हा प्रकार नंबर 1 दिला आहे. पाहून घेऊ आपण. पहा काय म्हटलं आहे. पहा, प्रकार नंबर 1 मध्ये, हा प्रकार नंबर 1 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला म्हटलं आहे. पहा, वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असेल तर परिघ किती असेल? वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असेल तर परिघ किती? परिघ विचारला. येईल लक्षात? मग परिघाचं सूत्र पहा, 2 पाय आर. येईल लक्षात? लिहून घेतोय. पहा, परिघ काढायचं आहे, बरोबर काय? तर 2 पाय आणि आर. पहा, परिघ काढायचा आहे, बरोबर 2 जशात तसा. पायाची रेट 22/7. किती? 22/7 आणि गुणिला आर. आर म्हणजे काय? तर त्रिज्या. मग त्रिज्या किती दिली आपल्याला? 14. या ठिकाणी 14 लिहून टाका. बस झालं. पहा, लक्ष द्या. परिमिती बरोबर काय? तर 7 1 7, 7 2 14. येईल लक्षात? पहा, बे चोक, बे दुने 4 असं म्हणू शकतो, किंवा 22 दुने 44, 44 दुने 88. बस झाले. कसंही सोडवा ते. मग परिमिती काय राहिली आपली? परिमिती बरोबर 88 सेमी. हे झालं तुमचं उत्तर. येईल लक्षात? फक्त परिमिती म्हणजेच काय? तर परिघ, हे लक्षात असू द्या. चला, लिहून टाका. याच पद्धतीचं आपण परत एक गणित बघू. पालक प्रकार नंबर हा 1 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेमी असेल तर परिघ किती असेल? काय दिले? त्रिज्या 3.5 दिले आणि विचारलंय आपल्याला परिघ किती. परिघचं सूत्र माहित झालं असेल. आता परिघ बरोबर काय? तर 2 पाय आर. ओके. मग परिघ काढण्यासाठी काय? तर 2 असाच ठेवतोय, इथे 22/7 घेतो आहे आणि गुणिला आर. आर म्हणजे काय? तर 3.5. हे जर सोडवलं तर आपलं परिघ मिळते. पहा, लक्ष द्या. या ठिकाणी काय कटते? तर 3.5 दुने 7. लक्षात आलं का तुमच्या? 3.5च्या दुप्पट 7 आहे ना, मग 3.5 दुने 7 आणि हा 2 आणि हा 2 कटला म्हणजे तुमचं परिघ किती राहिले? तर परिघ राहिलं फक्त 22 सेमी. येईल लक्षात? व्यवस्थित पहा काय केलं. 3.5 दुने 7 आणि 2 2 कटला, 22 राहिले. येईल लक्षात? 22 सेमी हे काय झालं? आपलं परिघ. येईल लक्षात? व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतरचा वेगळा प्रकार बघू आता आपण.
लक्ष द्या, प्रकार नंबर हा 2, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी असेल तर क्षेत्रफळ किती असेल? वर्तुळाची त्रिज्या दिली आपल्याला 21, तर वर्तुळाची काय विचारलाय? क्षेत्रफळ काढा. मग क्षेत्रफळाचं सूत्र काय? तर क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. हे लक्षात. हे बघा क्षेत्रफळाचं सूत्र इथे दिले आहे, पाय आर वर्ग. हे लक्षात. मग पाय आर वर्ग घेतलाय, क्षेत्रफळ आपल्याला काढायचं. या ठिकाणी बरोबर लिहितोय, पायाची रेट असते 22/7 आणि आर किती आहे तर 21. 21 चा वर्ग म्हणजे 21 गुणिला 21 या ठिकाणी लिहितोय. तुम्ही 21 चा वर्ग लिहू शकता, पण 21 गुणिला 21 लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाही. पहा, लक्ष द्या. आता हे सोडवायचं कसं? 7 1 7, 7 3 21, 7 3 21. आता करायचं काय पहा, 22 3 66 आणि गुणिला काय 21. बस झालं. बाजूला गुणे सोडून टाकू. पहा, लक्ष द्या. 66 गुणिला 21, 1 ने यांना गुणलं तर 66 असेच राहील. हा 0, बेसक 12, 1 राहिला. बेसक 12 आणि 1 13. ओके. हे बेरीज करतोय 6 8 आणि हा 13, 1386. हे निघालं उत्तर तुमचं काय? 1386 चौसेमी. ठीक आहे. चला, व्यवस्थित असं लिहून टाका. आपण याच्यापूर्वी परिघ काढला, आता काय काढलाय? क्षेत्रफळ. परत एक याच पद्धतीचं गणित सोडवू आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर हा 2, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असेल तर क्षेत्रफळ किती असेल? काय विचारलाय तिने? क्षेत्रफळ आपल्याला विचारलं आहे. परत क्षेत्रफळ काढण्यासाठी त्याचं सूत्र यूज करूया. क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. ओके. पायची रेट 22/7 लिहून घेतो आहे आणि आर किती आहे तर 14 दिला आहे, म्हणजे 14 गुणिला 14 लिहून घ्या. बस झालं. 7 1 7, 7 2 14. ठीक आहे. 22 गुणे 44, या ठिकाणी 44 गुणिला हा किती 14. बस झालाय. यांचा गुणाकार करतोय, इथेच लिहिता येईल. 14 चौक 56, 5 राहिले. 14 चौक 56, 56 आणि 5 61, म्हणजे काय राहिलं उत्तर ते 616 चौसेमी. ठीक आहे. चला, व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर हा 3, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. वर्तुळाचा व्यास 14 सेमी असेल तर क्षेत्रफळ किती असेल? आपल्याला व्यास दिला आहे आणि काढायला सांगितलंय क्षेत्रफळ. पहा, लक्ष द्या. क्षेत्रफळ काढतो म्हटलं तर काय सूत्र वापरता येईल आपल्याला? पाय आर वर्ग. आता लक्षात घ्या, पायाची रेट माहिती आहे तुम्हाला 22/7 आणि आर, आर म्हणजे काय? त्रिज्या. पण त्याने त्रिज्या नाही दिलाय, व्यास दिलाय. काय दिलाय? व्यास दिला आहे. मग त्रिज्या जर काढून घेतो म्हटलं तर व्यास भागेला काय करावं लागते? तोड. म्हणजे काय मिळते तुम्हाला? त्रिज्या मिळते. काय मिळते? त्रिज्या. मग या ठिकाणी समजा 14 ला आपण जर 2 ने भागलं तर हे 7 काय मिळेल तुम्हाला? त्रिज्या मिळेल. हे लक्षात. मग या ठिकाणी आपण आर चा वर्ग म्हणजे 7 गुणिला 7 असं करू शकतोय. कळलं का? नाहीतर डायरेक्ट 14 गुणिला 14 करा, दोन्ही याला 2 2 ने भागून टाका, सारखंच पडेल. लक्षात. पण या जर गोष्टी तुम्हाला कळल्या, या जर गोष्टी समजल्या तर तुम्हाला इझिली 7 7 लिहिता येईल. ठीक आहे ना? चला, मग सोडवलं की उत्तर मिळते. पहा, आपल्याला व्यास नको, आपल्याला काय पाहिजे होते? त्रिज्या, आर पाहिजे होता. ठीक आहे ना? मग 7 आणि 7 कटला, या दोघांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर. पहा, लक्ष द्या. 7 दुणे 14, 1 राहिला. 7 दुणे 14 आणि 1 15, 154. 154 काय आहे? 154 चौसेमी. हे झालं आपलं उत्तर. ओके. चला, व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचं परत एक बघू. लक्ष द्या, प्रकार नंबर हा 3, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. वर्तुळाचा व्यास 7 सेमी असेल तर क्षेत्रफळ किती असेल? व्यास 7 सेमी दिलाय आता आणि क्षेत्रफळ विचारला आहे. क्षेत्रफळ सूत्र परत एकदा लिहितोय. क्षेत्रफळ बरोबर काय? पाय आर वर्ग. ओके. मग क्षेत्रफळ काढण्यासाठी पायाची रेट माहिती आहे आपल्याला 22/7. आर किती? तर आर आताच आपण काढून घेतलाय. व्यास मधून, व्यास म्हणजे काय आणि त्रिज्या म्हणजे काय हे कळलं पाहिजे आपल्याला. व्यास हे त्रिज्येच्या दुप्पट असते. मग व्यास काय? दुप्पट आहे ना. मग याला निमपट करा, म्हणजे 2 ने भागलं तर काय मिळते? 3.5. 3.5 हे काय आहे? आपली त्रिज्या आहे. हे लक्षात. मग या ठिकाणी लिहू शकतोय आपण 3.5 गुणिला 3.5. हे लक्षात तुमच्या. चला, काय होईल मग परत पहा. आता लक्ष द्या, हे सोडवायचं आहे. 3.5 दुणे 7. लक्षात घ्या, 3.5 दुणे 3.5च्या दुप्पट 7 होते ना. 3.5 दुणे 7
या दोन्ही 22 ला भाग जातोय. बे एक बे बे एक बे बे एक बे हाय कटला. राहाला काय पहा 11 गुणेला 3.5. बस झालं. हे सोडवायचं आहे तुम्हाला. पहा लक्ष द्या. डायरेक्ट गुणाकार करतोय. 11 पाची 55. गुणाकार करताना पॉईंट नाही आहे असं गृहीत धरा. पहिले गुणाकार करा मग पॉईंट देऊन देऊ आपण. तर पहा 11 पाची 55, 5 राहिले. 11 त्रिक 33, 33 आणि 5 38. हे झाले 38. 385 याचा गुणाकार येतो. इथे एक घरा अगोदर पॉईंट आहे, इथे एक घरा अगोदर पॉईंट द्या म्हणजे 38.5 चौस सेमी हे क्षेत्रफळ आहे. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू. पाहलक्षता प्रकार नंबर 4 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौरस सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. त्रिज्या काढायची आहे आपल्याला आणि क्षेत्रफळ दिलाय. सूत्र लिहून घेतोय. पहा क्षेत्रफळाचं. क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. ओके. पहा लक्ष द्या. आपल्याला क्षेत्रफळ त्यांनी दिलाय. किती दिलाय 154. हे लिहून घ्या. बरोबर. पायाची रेट 22/7 आणि आर चा वर्ग हे लिहून घेतो कारण रेट आपल्याला आर ची काढायची आहे. ओके. चला काय करता येईल पहा. बरोबर आर चा वर्ग असाच लिहून घेतोय. 154 सुद्धा असेच. छेदामधला 7 हा अंशामध्ये जाईल आणि अंशामधले 22 एक छेदामध्ये. ठीक आहे. पहा लक्ष द्या. 11 दुणे 22 भाग जातो का पहा. 11 दुणे 22. 11 एक 11 याच्यातले 4 राहिले आणि 11 चोक 44 हा कटला. ओके. आता पहा लक्ष द्या. 2 ने परत 14 ला भाग जातो. बे एक बे बे 7 14. ठीक आहे. काय राहिलं 7 गुणेला 7 7 7 49. 49 बरोबर आर चा वर्ग. मग मला सांगा आर किती. 49 कशाचा वर्ग आहे तर 7 चा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला काढायचं काय होतं त्रिज्या. मग त्रिज्या किती आपली 7 सेमी हे झाली आपली त्रिज्या. व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 4 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौरस सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. त्या वर्तुळाची त्रिज्या किती असं म्हटलंय. सेम याच पद्धतीचं आपण पूर्वी गणित एक सोडवलं आहे तर हे त्याच पद्धतीने सोडून क्षेत्रफळ पहा. क्षेत्रफळ बरोबर काय पाय आर वर्ग. ओके. क्षेत्रफळ दिला आहे त्याने ते लिहून घेतोय 1300 किती 86. ओके. त्यानंतर पायाची रेट आहे आपल्याकडे 22/7. ठीक आहे ना. किती आहे 22/7. चला गुणिला काय आर चा वर्ग. आर आपल्याला काढायचा आहे म्हणजे काय करता येईल पहा. आर चा वर्ग हा 1386 असाच 7 पुढे जाईल तर अंशामध्ये येईल आणि छेदामध्ये हे 22. परत 11 ने भाग जाईल का. 7 ने तर 22 ला जाणार नाही. मग 11 ने जाऊ शकते किंवा 2 ने जाऊ शकते. पहा 11 ने देऊन पाहतो. 11 दुणे 22. 11 एक 11. लक्षात घ्या बरोबर. 11 एक 11. 13 मधून 11 गेले 2 राहिले. त्यानंतर परत 11 दुणे 22. 28 मधून 22 गेले 6 राहिले. आता हे 66 झाले म्हणजे 11 सकप 66 कटला. येईल लक्षात. आता या 2 ने 126 ला भागतोय पहा. बे एक बे बे सक 12 आणि बे दुणे बे त्रिक 6 हा कटला. येईल लक्षात. किती राहिले 63. 63 गुणिला 7 पाहतो किती होते. 7 त्रिक 21 2 राहिले. 7 सकम 42 43 44 म्हणजे किती झाले हे 441 बरोबर आर चा वर्ग. मग मला सांगा आर बरोबर किती. आर बरोबर किती तर हा झाला आपला 21. येईल लक्षात. आर किती आहे तर 21 आहे. ठीक आहे. चला मग आपल्याला काय पाहिजे तर आर म्हणजेच काय त्रिज्या काढायची होती. मग त्रिज्या किती आहे तर ती 21 आहे. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघूयात आपण. पाहलक्षिता प्रकार नंबर हा 5 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका वर्तुळाचा परिघ 88 सेमी असेल. परिघ दिला आपल्याला किती 88 सेमी असेल तर त्याची त्रिज्या किती. आपल्याला काढायला सांगितलंय त्रिज्या. त्रिज्या म्हणजे आर काढायचा आहे. परिघ म्हटलंय 88. मग परिघाचं सूत्र काय तर परिघ बरोबर किती 2 पाय आर. ओके. हे झालं परिघाचं सूत्र. मग मला एक सांगा परिघ तर त्याने दिला हे लिहून घेऊ आपण 88 बरोबर 2 असाच. पायाची रेट माहिती आपल्याला 22/7 आणि काढायचा काय तो आर. बस झालं. आरच काढून घ्यायचा आहे ना. चला काय होईल मग पहा. हा आर हा 88 असाच. अंशामध्ये काय जाईल हा 7 आणि छेदामध्ये काय 2 गुणिला 22. इथे लिहिते मी 2 गुणिला काय 22. तर लक्ष द्या. बे एक बे बेचोक 8 आणि बेचोक 8 हे किती झाले 44. आता लक्ष द्या
22 एक 22, 22 दुने 44, बस झालाय. 7 दुने 14, 14 बरोबर आर. हे झाली आपली रेट. काय काढलाय आपण? हे त्रिज्या. हे लक्षात. परीघ दिलाय, परिघावरून त्रिज्या. यापूर्वी क्षेत्रफळ दिलं होतं, क्षेत्रफळावरून त्रिज्या काढली. आता परीघ दिलाय, परिघावरून त्रिज्या. ठीक आहे. परत एक गणित याच पद्धतीचं बघू आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर 5 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका वर्तुळाचा परिघ 132 सेमी असेल तर त्याची त्रिज्या किती? तर त्याची त्रिज्या किती? परिघ दिला आहे. परिघ बरोबर परिघाचं सूत्र पाहून घेऊ. परिघ बरोबर काय? तर 2 पाय आर. 2 पाय आर. हे लक्षात. चला मग परिघ दिला 132 लिहून घेतो आहे मी. बरोबर 2 असाच. पायाची रेट 22/7 आणि आर माहिती नाही ते काढायचं आहे. बरोबर हा आर 132 असाच. हा छेदामधला 7 इकडे अंशामध्ये जाईल आणि अंशामध्ये दोन्ही अंक छेदामध्ये 2 गुणिले 22. ठीक आहे. पहा लक्ष द्या. या दोनने इथे भाग देऊन देतोय पहिले, सोपं जाईल मग. बे एक बे, बे सक 12 हे लक्षात 1 राहिला आणि बे सक 12 हा कटला. ठीक आहे. 22 त्रिक 66. किती? 22 त्रिक 66 किंवा 2 ने भाग देऊ शकता. डायरेक्ट देतोय 22 त्रिक 66. ठीक आहे ना. आणि 7 त्रिक 21. 21 बरोबर आर. हे झाली तुमची रेट. कशाची रेट आहे ती? त्रिज्येची रेट. ठीक आहे ना. चला लिहून टाका. त्रिज्या किती आहे आपलं? 21. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू. लक्ष द्या. लक्ष द्या. प्रकार नंबर 6 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका गाडीच्या चाकाची त्रिज्या 28 सेमी असेल. किती आहे? 28 सेमी असेल तर चाकाच्या 500 फेऱ्यामध्ये गाडी किती मीटर अंतर जाईल? गाडी किती मीटर अंतर जाईल? म्हणून मीटर आणि सेमी मध्ये काय त्रिज्या दिली आहे, किती मीटर अंतर जाईल म्हटलंय. मला सांगा करून काय घ्यावा लागेल? हा जो चाक आहे, हा जो चाक आहे याची आपल्याला काय दिली आहे? त्रिज्या दिली आहे. त्या त्रिज्येवरून आपल्याला काय परिघ काढून घ्यावं लागेल. आणि असे परिघ म्हणजे एक अंतर झालं. काय झालं? पूर्ण एक. असे 500 फेऱ्या पाहिजे. किती फेऱ्या? 500. मग आपण पहिले परिघ काढून घेऊ. पहा परिघ बरोबर काय? तर 2 पाय आर. हे सूत्र आहे परिघाचं. ठीक आहे ना. चला परिघ तर दिलं नाही, ते काढून घ्यावं लागेल. हा 2 असाच, हा 22/7 असेच आणि त्रिज्या किती दिली आहे? ती 28. आर म्हणजे त्रिज्या. ही लक्षात. पहा परिघ किती येते? 7 चौक 28. 7 चौक काय? 7 चौक 28. ही लक्षात. आता लक्ष द्या. 22 दुणे 44 गुणेला किती? हा 4. ही लक्षात. पहा 4 चौक 16 1 राहिला. 4 चौक 16 आणि 1 17. बस झालाय. हे काय झालंय? परिघ 176 सेमी. परिघ काय झालाय? 176 सेमी. आपल्याला काय करायचं आहे? फक्त हा एक राऊंड झाला, असा एक राऊंड झाला 176 सेमीचा. असे 500 राऊंड पाहिजे आपल्याला. म्हणजे पहा लक्ष द्या. आपण या ठिकाणी 176 ला इथे मांडून घेऊ आणि याला गुणेला 500 करतोय. कारण 500 हे काय आहे? तर फेऱ्या आहे. काय आहे? चाकाच्या फेऱ्या आहेत. पहा लक्ष द्या. हे सोडून घेऊ. हा 2 शून्य असेच लिहितो आहे. 5 सक 30 3 राहिले. 5 7 35 35 आणि 3 38 3 राहिले. 5 1 5 5 आणि 3 8. किती झाले? 88,000 सेमी. पहा इथे सेमी निघत आहे. 500 ने गुणलं तरी इथे काय निघेल? सेमीच निघेल. पण आपल्याला उत्तर सेमी एककात नको. आपल्याला कोणत्या एककात पाहिजे? मीटर मध्ये पाहिजे. मग सेमी मधून मीटर मध्ये यायचं असेल तर दिलेल्या संख्येला कितीने भागावं लागेल? आपल्याला 100 ने भागावं लागेल. हे लक्षात. छोट्या परिमाणातून मोठ्या परिमाणात यायचं असेल तर कुठल्या तरी संख्येने भागावं लागेल ना. हे लक्षात. तर ते लक्षात घ्या. परिमाण बरोबर सेमी मधून मीटर मध्ये येण्यासाठी काय? सेमी मधून कशात जाण्यासाठी? मीटर मध्ये जाण्यासाठी आपण कशाने भागला आहे? 100 ने भागला. हे लक्षात घ्या. कशाने भागलाय? 100 ने. हा पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पहा. तर 0 0 0 0 कटला. काय राहिलं? हे 880 मीटर. 880 मीटर ती गाडी प्रवास करेल. हे लक्षात. पहा त्याने काय म्हटलंय? 500 फेऱ्यामध्ये गाडी किती मीटर अंतर जाईल? तर किती मीटर अंतर जाईल? 880 मीटर अंतर जाईल. हे लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. सेम याच पद्धतीचे गणित बघू आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर 6 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका गाडीच्या चाकाची त्रिज्या 35 सेमी असेल तर चाकाच्या 320 फेऱ्यामध्ये गाडी किती मीटर अंतर जाईल? सेम प्रश्न आहे. आकडे चेंज झाले. इथे मीटर म्हटला, इथे सेमी म्हटलं आहे. पहा तर काय करता येईल आपल्याला? त्रिज्येवरून काय काढायचे? आपल्याला एक परिघ काढून घेऊ. परिघ म्हणजे काय करता येईल? पहा परिघ बरोबर 2 पाय आर. ओके.
परीघ दिलाय का नाही तो काढायचा आहे आपल्याला. म्हणजेच काय केलं आहे त्यांनी पहा, तर 2 जसेच्या तसा 22/7 हाही तसाच आणि आर दिला आपल्याला, किती दिला आहे या ठिकाणी 35. ओके, चला यावरून परीघ काढून घेऊ आपण पहिले. 7 1 7 7 5 35. पहा लक्ष द्या, 5 दुने 10 आणि 10 गुणेला हे 22 म्हणजे काय 220. 220 सेमी हा काय मिळाला आपल्याला परीघ. येईल लक्षात. चला मग परीघ 220 मिळाला तर किती फेऱ्या पाहिजे आपल्याला, 220 गुणेला किती फेऱ्या पाहिजे आपल्याला 320. ठीक आहे. पण हे सेमी एककात आहे, उत्तर जे निघत आहे ते सेमी मग मीटर मध्ये आपण करून घेऊ. चला बघा यांचा गुणाकार किती, तर बाजूला घेऊन करून घेतोय. 32 गुणेला 22 हे 0 0 नंतर देऊन देऊ आपण. पहा लक्ष द्या, 2 दुणे 4 2 त्रिक 6 परत 0 2 ने गुणाचा आहे म्हणजे परत काय मिळेल 64 मिळेल. हा 4 6 आणि 4 10 1 राहिला आणि किती 7 704. या ठिकाणी लिहितो मी किती 704 आणि हा एक 0 आणि हा एक 0 हे 2 शून्य देऊन देतो. हे उत्तर जे आहे हे काय राहिलं हे सेमी एककात. हे काढून टाकतोय मी, ठीक आहे ना, सेमी एककात. चला लक्ष द्या, आता हे सेमी मध्ये आहे, तुम्हाला मीटर मध्ये करायचं आहे म्हणजे कितीने भागायचं परत 100 ने. आता परत मी लिहून देत नाही, ते व्यवस्थित पाहून घ्या तुम्ही, ठीक आहे ना. हा सेमी मी काढून टाकतोय. आता पहा 0 0 0 0 कटला म्हणजे मला सांगा किती उत्तर 704 मीटर. 704 मीटर अंतर जाईल. काय ती गाडी 704 मीटर अंतर जाईल. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका आणि रिवाइज मारा त्याची, ठीक आहे. चला त्यानंतरचे वेगळा प्रकार बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 7 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला, वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ किती पट होईल. काय म्हटलं, वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ किती पट होईल. त्रिज्या जी आहे ती दुप्पट करायची आहे. मी एक या गणितामध्ये तुम्हाला एक लांब प्रोसिजरने सांगतोय आणि अतिशय शॉर्टकट मध्ये सांगतोय, ठीक आहे. नंतर पण एक प्रोसिजर, लांब जे प्रोसिजर आहे ते व्यवस्थित समजून घ्या. पहा लक्ष द्या, वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ किती पट होईल. मग मला सांगा वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, तर पाय आर वर्ग. काय आहे क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला, काय पाय आर वर्ग. येईल लक्षात. आता पहा लक्ष द्या, आणि परत 2 यांनी काय म्हटलं दुप्पट केली पाहिजे ना आपण, मग इथे क्षेत्रफळाचं सूत्र वापरतोय मी. पहा क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. आता लक्ष द्या, या ठिकाणी याची रेट पायाची 22/7 घेतोय आणि आर माझ्या मनाने घेतोय मी 7 गुणेला 7. कळलं, 7 गुणेला 7 घेतोय. आता हा जो आर म्हणजे काय त्रिज्या, मग या त्रिज्येची आपण दुप्पट करू. पाहू इकडे पहा, परत 22/7 गुणेला, आता आर जो आपण 7 7 घेतला ना इथे घेऊ 14 आणि 14. लक्षात आलं तुमच्या. काय केलं मी, यांनी म्हटलं काय आपल्याला त्रिज्या दुप्पट केला क्षेत्रफळ किती पट होईल. त्रिज्या याची दुप्पट करून पाहू, क्षेत्रफळातला फरक पाहू, कारण आपण काय काढत आहे क्षेत्रफळ आणि क्षेत्रफळच काढत आहे. येईल लक्षात. चला पहा लक्ष द्या, बरोबर 7 7 कटला, 7 दुणे 14 1 राहिला, 7 दुणे 14 आणि 15. हे काय झालंय 154 चौ सेमी. 154 चौ सेमी काय झालंय आपलं हे, किंवा सेमीचा आपण वर्ग म्हणू शकतो याला. तर हे काय झालं क्षेत्रफळ झाला. 7 त्रिज्या घेऊन आता दुप्पट त्रिज्या घेतली तर काय होते पहा, 7 1 7 7 दुणे 14 22 दुणे 44. 22 दुणे किती 44, ठीक आहे. गुणेला हा किती राहिला इथे 14. पहा 14 चौक 56 5 राहिले, 14 चौक 56 आणि 5 61. किती झाले ते 61, ठीक आहे. हे काय झालं 61 सेमीचा वर्ग, चौ सेमी. आता मला एक सांगा, यांनी काय म्हटलंय दुप्पट केला क्षेत्रफळ किती पट होईल. पट म्हणजे काय, भागून पाहावं लागेल ना एकामेकाला. हा याच्या किती पट आहे, हा जो आहे याच्या किती पट झाली रक्कम, तर ते पाहू. त्यासाठी या 616 ला कितीने भागावं लागेल 115 ने भागावं लागेल. 100 किती 54 ने, हा 154 इथे लिहिला, बहुत झाला. हे जेवढ्या पट आहे तेच आपलं उत्तर आहे. पहा लक्ष द्या. आता मला एक सांगा, असं वाटते की 154 हे चौपट असायला पाहिजे. सोडून पाहू, 154 ला 4 ने गुणतो, जर 616 आलं की समजून घ्या ते चौपट आहे. 4 चौक 16 1 राहिलं, 4 5 20 आणि 1 21 2 राहिले, 4 1 4 आणि 5 6 बरोबर 616 मिळाले. हे लक्षात. याचा अर्थ हे काय 154 चौक 616 4 पट असं उत्तर मिळते. काय मिळते तुम्हाला 4 पट. हे लक्षात. किती पट आहे म्हटलं 4 पट. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की हे लॉंग प्रोसिजरनं सांगतो, मग शॉर्टकट मध्ये काय, तर पहा काय म्हटलं आहे दुप्पट. जेव्हा म्हणते ना दुप्पट, आलं लक्षात, तर पहा हे 2 तर घेऊन घ्यायचे दुप्पट
आणि याचाच वर्ग करायचा। आलं लक्षात? 2 चा वर्ग किती तर 4। लक्षात आलं? त्याने जर म्हटलं तिप्पट तर काय कराल 3 चा वर्ग, त्याने जर म्हटलं चौपट 4 चा वर्ग। लक्षात आलं तुमच्या? चला तर याचं उत्तर हे शॉर्टकट मध्ये पण निघू शकते तुमचं किती 4 पट अशा पद्धतीने। हे लक्षात वर्ग केल्यावर उत्तर मिळते पहा। हे एवढी सारी मोठी प्रोसिजर आहे आणि छोट्या प्रोसिजरने मिळते, हे लक्षात ठेवा। ठीक आहे ना? खूप सारा वेळ वाचते याच्यामध्ये, खूप वेळ जाईल आपला। या पद्धतीने तुम्ही काढू शकता। याच पद्धतीचं परत एक गणित घेऊ आणि या पद्धतीने सोडून पाहू त्याला आपल्यास। ठीक आहे, चल हे लिहून टाका व्यवस्थित, त्यानंतरचे गणित बघू। लक्ष द्या, प्रकार नंबर 7 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा। वर्तुळाची त्रिज्या चौपट केल्यास क्षेत्रफळ किती पट होईल? वर्तुळाची त्रिज्या चौपट केल्यास, आता मोठ्या प्रोसिजरनं सोडून तुम्ही पहा, मी शॉर्टकट मध्ये सांगतोय। चौपट म्हटलाय म्हणजे 4 चा काय कराल वर्ग कराल, बस झालाय। 4 चा वर्ग किती तर 16, 16 पट असं हे उत्तर मिळते तुम्हाला। किती पट? 16 पट। हे लक्षात? चला व्यवस्थित लिहून टाका, त्यानंतरचे वेगळा प्रकार बघू। पालकच्या प्रकार नंबर 8 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय, एका वर्तुळाच्या त्रिज्येचे गुणोत्तर 4:5 असेल तर त्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? तर त्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? हा गणिताला सोडवायची गरज नाही जास्त, शॉर्टकट मध्ये जाऊ थोडं। जर गुणोत्तर अशा पद्धतीने दिलं असेल आणि क्षेत्रफळ विचारलं असेल तर काय, क्षेत्रफळ हे वर्गाच्या पटीत असते। गुणोत्तर जे त्रिज्या असते ना, त्रिज्येच्या वर्गाच्या पटीत काय असते, क्षेत्रफळाचे गुणोत्तर असते। मग पहा आपण असं करून घेऊ, 4 किती आहे 5, याचाही वर्ग करा याचाही वर्ग करा, ते राहील आपलं उत्तर। मग 4 चा वर्ग किती तर 16 आणि 5 चा वर्ग किती तर 25, हे झालं आपलं उत्तर। हे लक्षात? 16 25 काय करायचं आहे तुम्हाला, दिलेल्या गुणोत्तराचा वर्ग करायचा आहे, बस संपलं गणित। हे लक्षात? चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण। पालकच्या प्रकार नंबर 8 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा, एका वर्तुळाच्या त्रिज्येचे गुणोत्तर 5:12 असेल तर त्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? यापूर्वी सांगितलं होतं मी तुम्हाला, त्रिज्येचे गुणोत्तर दिले असेल, क्षेत्रफळाचं गुणोत्तर विचारलं का, क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती, क्षेत्रफळाचे गुणोत्तर विचारलं तर वर्गाच्या पटीत करायचं। म्हणजेच काय, 5 लिहून घ्या, सोबत 12 सुद्धा लिहा, याचाही वर्ग करा याचाही वर्ग करा, झालं गणित। पहा 5 चा वर्ग किती तर 25 आणि 12 चा वर्ग किती तर 144, हे झालं आपलं उत्तर। कशाचं गुणोत्तर आहे? क्षेत्रफळाचं गुणोत्तर आहे। हे लक्षात? चला व्यवस्थित लिहून टाका, त्यानंतरचे नवीन प्रकार बघू। पाहलक्षिता प्रकार नंबर 9 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला, वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी असून वर्तुळास 16 सेमी लांबीची जीवा, किती सेमी लांबीची जीवा आहे? 16 सेमी लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल? वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल? आता जीवा काय, वर्तुळ केंद्र काय, त्रिज्या काय, हे सर्व आपण आकृतीनुसार पाहू, नंतर गणित सोडू। पहा लक्ष द्या, हे समजणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। हे जर नाही समजलं तर काही फायदा होणार नाही। पहा हा आहे वर्तुळ केंद्र, काय आहे वर्तुळ केंद्र। यांनी म्हटलंय त्रिज्या, त्रिज्या कशी काढू शकतो काही प्रॉब्लेम नाही, असा कुठे कुठे काढता येईल त्रिज्या आपल्याला। 10 सेमी असून वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी असून वर्तुळाचा व्यास वर्तुळास 16 सेमी लांबीची जीवा आहे, 16 सेमी लांबीची जीवा आहे। मग जीवा मी अशी काढून देतोय, पहा या ठिकाणी ही काढलेली जीवा, हे लक्षात काय काढलेली जीवा। मग एक लक्षात घ्या, 16 सेमी लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर आहे, म्हणजे हे आपल्याला काढायचं। पहा वर्तुळ केंद्रापासून जीवा किती अंतरावर आहे, हे जीवा किती अंतरावर आहे हे काढायचं आहे। जीवा किती अंतरावर आहे, पण यांनी त्रिज्या दिली आहे 10 सेमी। मग त्रिज्या पहा, आपण असं लावू शकतो त्रिज्या या वर्तुळ केंद्रापासून इथे कुठे लावता येईल ना, पण इथे जर लावलं तर आपल्याला काढता येईल, हे वर्तुळ केंद्राचे माप काढता येईल। म्हणजेच काय तर पहा या ठिकाणी हे लावतोय मी इथे त्रिज्या, लक्षात आलं तुमच्या? हे काय आहे तर हे आहे आपली त्रिज्या, ठीक आहे। 10 सेमी, किती सेमी आहे ती 10 सेमी, इथे लिहितोय 10। हे काय आहे तर हे आहे आपली जीवा, जीवा जीवा किती आहे
16 आहे. मग पूर्ण 16 जर असेल तर वर्तुळ केंद्राचे दोन भाग होईल इथून असे वर्तुळ केंद्रापासून काढलेल्या रेषेने दोन भाग होईल. म्हणजे हे किती राहील 8 आणि हे किती राहील 8. कळलं? मग मला एक सांगा, या ठिकाणी काटकोन त्रिकोण दिसते तुम्हाला, पहा हे बघा काटकोन त्रिकोण तयार झाला, इथे कोण बनलाय काटकोन त्रिकोण. लक्षात आलं? मग हे काय काढायचे आपल्याला, उंची. हा काय दिलाय, हा कर्ण. हे बघा 10 काय कर्ण, हा पाया किती दिलाय 8 आणि ही उंची आपल्याला काढून घ्यायची आहे. उंची म्हणजेच काय तर वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल जीवा, म्हणजे वर्तुळ केंद्रापासून जीवा किती अंतरावर असेल म्हणजे उंची आपल्याला मिळते. मग पहा लक्ष द्या, आता याच्यामध्ये आपण एक सिद्धांत वापरू, पायथागोरसचे काटकोन आहे इथे. पायथागोरसचा सिद्धांत काय म्हणते माहिती आहे आपल्याला, कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक काय तर दुसऱ्या बाजूचा वर्ग. मग मला सांगा कर्ण कोणता राहील, हा कर्ण राहील, कारण काटकोन करणार ज्या ठिकाणी काटकोन होते त्याच्या समोरची बाजू म्हणजे आपला कर्ण. मग कर्ण किती आहे 10, एक बाजू 8, 8चा वर्ग आणि दुसरी आपण काढणार आहे म्हणजे उंची आता निघेल आपलं, जे निघेल तेच आपलं उत्तर असेल. पहा 10चा वर्ग किती 100, 8चा वर्ग किती 64, x चा वर्ग असाच. ओके, x चा वर्ग या ठिकाणी हा 100, हा या ठिकाणी काय होईल वजा होईल 64. पहा 100 मधून 64 मायनस करा, किती राहिले 36 बरोबर x चा वर्ग. मग 100 रेट किती तर 6, किती राहील 6. बस झालाय 6, हेच आपलं उत्तर आहे. यांना काय पाहिजे, वर्तुळ केंद्रापासून जीवावर टाकलेली जी रेषा आहे ती किती सेमीची आहे तर ही आहे 6 सेमीची आहे. किती सेमीची आहे 6 सेमी. मग उत्तर आहे आपलं काय तर 6 सेमी. हे लक्षात व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं सेम गणित अजून एक पाहू आपण. ठीक आहे, लक्ष द्या. प्रकार नंबर 9 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा, वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी असून वर्तुळास 24 सेमी लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल. जीवा किती लांबीची दिली आहे, जीवा दिली आहे 24 सेमीची आणि 13 सेमी काय त्रिज्या आहे. पहा पहिले आपण आकृती समजून घेऊ. आकृती काढू म्हणजे आपल्याला थोडं सोयीस्कर होईल. थोडी मोठी काढतो, तुम्हाला व्यवस्थित दिसून येईल. ठीक आहे, हा वर्तुळ केंद्र, जीवा टाकायचा, हा जीवा टाकलाय मी. ओके, आता मला एक सांगा, जीवा टाकल्यानंतर त्रिज्या म्हटलं, त्रिज्या किती 13 सेमी. मग त्रिज्या परत या बाजूने घेऊ शकते या बाजूने घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आपण या बाजूने घेऊ. बघा ही झाली आपली काय त्रिज्या, काय झाली त्रिज्या किती सेमी आहे ही 13 सेमी त्रिज्या आहे. हे काय आहे आपलं, आपल्याला काढायचं काय पहा, वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर जीवा आहे. मग वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर ही जीवा आहे. ठीक आहे, किती अंतरावर आहे हे काढून घ्यायचं आपल्याला. आणि ही किती दिलाय 24 दिलाय, जीवा किती 24 म्हणजेच काय हा 12 आणि हा 12 असेल. हे काय आहे तर ही आहे आपली जीवा. हे लक्षात. मग मला एक सांगा, ही उंची आपल्याला काढून घ्यायची आहे, ही उंची काय करायची आपल्याला काढून घ्यायची आहे. मग उंची काढण्यासाठी काय काटकोन बनतो, काटकोनच्या समोरची हे काय 13, हा कर्ण झाला आता आपला, म्हणजेच काय पायथागोरसचा सिद्धांत. मग काय कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. काटकोन त्रिकोण आहे या ठिकाणी म्हणजे पायथागोरस सिद्धांत आपण वापरू. पहा 13 कर्ण राहील. ठीक आहे, बरोबर पहिली बाजू किती राहील 12, या ठिकाणी लिहितोय 12चा वर्ग आणि 1चा वर्ग. हे काढायचे आपल्याला. 13चा वर्ग 169, 12चा वर्ग 144 आणि 1चा वर्ग असाच ठेवू. म्हणजेच काय 1चा वर्ग 169 वजा 144. ठीक आहे, 9 मधून 4 गेले किती राहिले 5, 6 मधून 4 गेले राहिले 2 आणि 1 मधून 1 राहिले 0 बरोबर काय 1चा वर्ग. 0 25 म्हणजे 25. मग काय 25 कशाचा वर्ग आहे तर 5, 5 बरोबर x. मग मला सांगा हेच आपलं उत्तर आहे. हे लक्षात, कारण 5 हे काय आपलं हे वर्तुळ केंद्रापासून जीवावर टाकलेली रेषा हे किती सेमीची आहे तर 5 सेमीची आहे. बस झालं, व्यवस्थित लिहून टाका आणि समजून घ्या. यानंतरच परत एक गणित बघू. पालक्षिता प्रकार नंबर 10 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला, 17 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळात वर्तुळ केंद्रापासून 8 सेमी अंतरावर असलेल्या जीवाची लांबी किती. काय काय म्हटलंय 17 सेमी त्रिज्या आहे आणि वर्तुळ केंद्रापासून 8 सेमी अंतरावर असलेल्या जीवाची, वर्तुळ केंद्रापासून जीवा ही 8 सेमी अंतरावर आहे. तर पाहू आपण, ही आकृती पहिले काढून घेऊ म्हणजे चांगलं लक्षात येईल आपल्या. पहा हा वर्तुळ केंद्र. ठीक आहे, या ठिकाणी काय म्हटलंय 17 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळात वर्तुळ केंद्रापासून 8 सेमी अंतरावर. आता एक जीवा आपण इथे काढून घेऊ पहिले.
ही जीवा. आणि या ठिकाणी वर्तुळ केंद्रापासून जे काही आपण टाकत आहे हे किती अंतरावर आहे? पासून 8 सेमी अंतरावर जीवा आहे. वर्तुळ केंद्रापासून 8 सेमी अंतरावर जीवा आहे, म्हणजे ही लांबी किती आहे? 8 सेमी आहे. ओके, चला. आणि आपल्याला त्रिज्या तर दिली आहे 17 सेमी त्रिज्या आहे. या ठिकाणी हे अंतर आहे आपलं किती? हे अंतर आहे आपलं 17. हे त्रिज्या, त्रिज्या किती आहे? ही 17 सेमी. हे काय? वर्तुळ केंद्रापासून जीवावर टाकलेलं अंतर आहे. अंतर किती आहे? 8 सेमी. आता मला सांगा, हे जीवा आपल्याला काढून घ्यायची आहे. असलेल्या जीवाची लांबी किती? जीवा काढण्यासाठी इथे काटकोन बनला आहे. अर्धा जीवा काढू, नंतर हे पूर्ण करू. ठीक आहे, इथून इथपर्यंत जीवा आपल्याला मिळून जाते. मग मला एक सांगा, इथे काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे याच्या समोरची बाजू हे काय? कर्ण आहे. मग या ठिकाणी आपण सिद्धांत वापरू आपला कुठला? पायथागोरसचा. कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा काय? वर्ग. चला, मग काय कर्ण आहे? कर्ण किती? 17. इथे लिहितो मी 17चा वर्ग. एक बाजू आहे 8, 8चा काय? वर्ग, आणि दुसरी बाजू माहित नाही, 1चा वर्ग घेतोय. 17चा वर्ग किती? तर 249. ओके, वर्ग संख्या पाठ ठेवा. 249. 8चा वर्ग किती? 8चा वर्ग आहे तो 64 अधिक 1चा काय? तर वर्ग. बघ झालाय. काय करता येईल? 1चा वर्ग काढण्यासाठी या 289 मधून वजा काय करायचंय तुम्हाला? 64. पहा, लक्ष द्या. या 9 मधून 4 गेले, किती राहिले? 5. 8 मधून 6 गेले, राहिले 2, आणि ह्या 2 दशेच्या तसा 225 बरोबर 1चा वर्ग. तर 225 हा कशाचा वर्ग आहे? तर 15चा वर्ग आहे. मग मला सांगा 15 हे काय? तर इथून बघा, हे 17 होते, हे 8 आहे, इथून इकडे हे 15 आहे. हे लक्षात. मग हे दुभागते ना अर्ध्या याच्यात, निम्मे याच्यात. मग मला सांगा हे काय? 15. तर इकडे काय राहील? 15. लक्षात आलं? बघ, हे जीवा किती आहे पूर्ण? तर जीवा 15 आणि 15 30 आहे. किती आहे? 30. कारण इथून जेव्हा मधात येते तर इकडली 15 काढली, मग इकडली किती राहील? पूर्ण 15. म्हणजे जीवा जर म्हटलं आपल्याला जीवा किती? जीवा, तर हे उत्तर मिळते तुम्हाला 30 सेमी. किती सेमी? 30 सेमी. चला, व्यवस्थित लिहून टाका. परत याच पद्धतीचं एक गणित सोडवू आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर हा 10 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलंय? पहा, 5 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळात वर्तुळ केंद्रापासून 4 सेमी अंतरावर असलेल्या जीवाची लांबी किती? यापूर्वी आपण गणित सोडवूया. जीवाची लांबी काढायची आहे. काय काय दिलं आहे ते पाहून घेऊ आपण. सुरुवातीला हे आकृती काढू, म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे, हा वर्तुळ केंद्र. ठीक आहे, जीवा परत याच ठिकाणी असं टाकून देऊ आपण. ठीक आहे, चला, काय म्हटलं आहे पहा त्यांनी? 5 सेमी त्रिज्या इथे ओढून घेऊ पहिले अशी. ठीक आहे, ही झाली आपली त्रिज्या. ही त्रिज्या किती आहे? त्रिज्या किती आहे? तर फक्त 5 सेमी. छोटं गणित आहे ते. त्यानंतर असलेल्या वर्तुळात वर्तुळ केंद्रापासून 4 सेमी अंतरावर, वर्तुळ केंद्रापासून जीवा किती अंतरावर आहे? 4 सेमी. हे आहे 4 सेमी. ठीक आहे, आता आपल्याला काय काढायचा आहे? तो जीवा काढून घ्यायचा. अर्ध निघते, मग आपण त्याचे दुप्पट करून घेऊ. ठीक आहे, चला, या ठिकाणी हे कळते तुम्हाला की काटकोन हा झालाय. काटकोन झाला याचा अर्थ हे समोरची बाजू म्हणजे काय? कर्ण. म्हणजे 5 हा कर्ण निघेल. आता मग पहा, पायथागोरसचा सिद्धांत काय म्हणते? कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. ठीक आहे, बरोबर. कर्ण किती? 5. हा 5चा वर्ग. पहिली बाजू कुठली? ही दिली असेल 4चा वर्ग अधिक 1चा वर्ग. ओके, 5चा वर्ग किती? तर 25. 4चा वर्ग किती? 4 चौक 16 अधिक 1चा वर्ग. ठीक आहे, बरोबर. 1चा वर्ग बरोबर हा 25. 16 याच्यात वजा करा. 16 वजा करतो. चला बघा, 25 मधून 16 गेले, किती राहिले? 9. किती राहिले? 9. 9 बरोबर 1चा वर्ग. तर 100 रेट किती? 100 रेट किती मिळते तुम्हाला? तर हे 100 रेट मिळते तुम्हाला 3. कारण 9 हा कशाचा वर्ग आहे? 3चा, म्हणजे 9चं वर्गमूळ 3. 100 रेट मिळाले आपल्याला 3. ओके, आता मला एक सांगा, या ठिकाणी हे जर 3 असेल तर हेही 3 असेल, म्हणजे आपला हा जो जीवा आहे हा किती? 3 अधिक 3 म्हणजे किती? 6. मग या ठिकाणी लिहू शकतो आपण जीवा किती? तर 6 सेमी. या गणिताचं उत्तर काय? 6 सेमी. येईल लक्षात? या पद्धतीने वर्तुळावर आधारित सर्वच्या सर्व गणित आपण पाहिले. एक्झाम मध्ये याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही, पण हे प्रकार व्यवस्थित करावं लागेल. येईल लक्षात? तर चला, या लेक्चरमध्ये इथेच थांबून जाऊ. पुढच्या लेक्चरमध्ये अवश्य भेटू. तर आपल्या सर्वांचे धन्यवाद.